नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना एस-एस-सी जी-डीचा फॉर्म भरायचा आहे. तर आज आपण बघणार आहोत एस-एस-सी जी-डीमध्ये फॉर्म कसा भरायचा. सर्वात आधी आपण एस-एस-सी .gov.in या वेबसाईटवर आलेलो आहे. इथं होम पेज आपण ओपन केलेलं आहे. इथं दोन प्रकारच्या आपल्याला इथं व्हॅकन्सी दिसतात. पहिली व्हॅकन्सी आहे कॉन्स्टेबल जी-डी इन सेंट्रल आर्मर्ड पोलीस फोर्स म्हणजे CAPF, एस-एस-एफ अँड रायफलमॅन इन आसाम रायफल. दुसरं आहे ग्रेड सी स्टेनोग्राफर. स्टेनोग्राफरची जी पोस्ट आहे याच्यासाठी ज्यांच्याकडे टायपिंग आहे ही त्यांच्यासाठीच पोस्ट आहे. आणि जे फक्त 12वीच्या भरोश्यावर जर भरायचे असेल त्यांना एस-एस-सी जी-डी म्हणजे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल, तर ते पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. तर ज्यांचं इथं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे तर त्यांनी डायरेक्ट अप्लाय करायचं आहे. आता आपला जो कॅन्डिडेट आहे त्याचं रजिस्ट्रेशन करायचं बाकी आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण लॉग इन ऑर रजिस्टर याच्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं लॉग इन करू शकता. पण आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यामुळे आपण रजिस्टर नावावर क्लिक करू. रजिस्टर नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला काही गोष्टी इथं भरायच्या आहेत. त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स भरायचे आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, त्याच्यानंतर ऍडिशनल डिटेल्स भरायचा आहे, त्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे. ही माहिती भरायसाठी आपल्याला इथं कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सर्व जे इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती सर्व भरून घ्यायची आहे. तर सर्वात आधी विचारतोय डू यू हॅव आधार कार्ड. यस, आपल्याकडे आधार कार्ड आहे. आता इथं आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार नंबर आपण टाकून घेतलाय. ते कन्फर्म केल्यानंतर खाली इथं एक टिक करायचं आहे आपल्याला. इथं एक आय हिअर बाय स्टेट आय हॅव नो ऑब्जेक्शन, म्हणजे तुम्ही जो आधार नंबर दिलाय त्याच्यावर तुमचं काही ऑब्जेक्शन वगैरे नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला सेंड ओटीपीचा ऑप्शन येईल आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी जाईल. झालं सक्सेस आहे. ओटीपी टाकलेला आहे आपण, त्याच्यानंतर आपल्याला सक्सेसचा मेसेज येतो. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेटचं नाव टाकायचं आहे ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे जे तुमचं 10th सर्टिफिकेट आहे त्याच्यानुसार इथं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय कॅन्डिडेट नेम करायचं आहे, ते नाव परत एकदा टाकून इथं व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर विचारते तुमच्या नावात कधी बदल केला आहे का. तर मुली असतील तर त्यांच्या नावामध्ये लग्नानंतर बदल होतो, तर त्यांना यस करायचं आहे. मुलं असतील तर त्यांना नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जेंडर तुमचं सिलेक्ट करायचं आहे, व्हेरीफाय जेंडर करायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं टाकायची आहे, त्यानंतर ते पण कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या फादरचं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, ते पण कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे, ते पण कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन 10th एज्युकेशन बोर्ड, तुम्ही 10वी कुठल्या बोर्डाच्या अंडरमध्ये दिली तर त्या बोर्डाचं नाव इथं टाकायचं आहे, त्याला पण कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर 10वी मध्ये असताना जो रोल नंबर असेल तुमच्या मार्कशीटवर तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं इयर ऑफ पासिंग, कुठल्या वर्षी तुम्ही पास झाले ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं हायेस्ट लेवल ऑफ एज्युकेशन, म्हणजे तुमचं जर 12वी झाली असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर तुम्हाला इथं ॲक्युरेट टाकायचा आहे, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला इथं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. याच्यामध्ये सर्व जे अपडेट येतात किंवा तुम्हाला जे कॉल लेटर वगैरे जे येतील ते सगळे मेल आणि मोबाईल नंबर या दोनच्या माध्यमातूनच तुम्हाला येतील. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही काळजीपूर्वक इथं टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर कंटिन्यू सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. हे सर्व माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. आता आपण सर्व माहिती भरून घेऊ आणि सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करू. आपण सर्व माहिती इथं भरलेली आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकलेला आहे, त्याच्यावर एक ओटीपी जातो, तो आपल्याला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडीवर ओटीपी जातो, तो पण कन्फर्म करून घ्या. मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी या दोनपैकी एकाचा तरी ओटीपी टाकून तुम्हाला इथं व्हॅलिडेट करणं आवश्यक आहे. तर इथं आपलं मोबाईलचं झालेलं आहे, ईमेलचा ओटीपी आपल्याला आलेला नाही. तो टाकायसाठी आपल्याकडे 18.5 मिनिटांचा टाइम अजून उरलेला आहे. तोपर्यंत आपण सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करू आणि पुढची प्रोसेस चालू करू. इथं आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस इथं आपल्याला आता युअर रजिस्ट्रेशन आपलं इथं कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक पासवर्ड तयार करायचा आहे. तर आता आपण पासवर्ड तयार करायची प्रोसेस सुरू करू. डाटा आपला इथं फिल झालेला आहे. त्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्या बाबतीत रजिस्ट्रेशन करताना सर्व ओटीपी वगैरे आपल्या मोबाईल नंबरवर येणार आहेत आणि जर आपल्या रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं असेल तर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. तर आता आपण कंटिन्यूवर क्लिक करू आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण. रजिस्ट्रेशन नंबर जो आलेला होता तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड आपल्याला त्यांच्याकडून येतो मोबाईलवर, तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं कॅप्चा आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला साइन इन करून घ्यायचा आहे.
तर आता आपण हे सर्व डिटेल्स टाकू आणि साइन इन करू. रजिस्ट्रेशन नंबर, आपण इथं रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा सर्व फिल केलेलं आहे. त्यानंतर आपण इथं साइन इन वर क्लिक करू. आता इथं आपल्याला प्लीज सेट अ न्यू पासवर्ड, कारण आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून झालेला आहे. आता आपल्याला इथं आता एक पासवर्ड आपला बनवायचा आहे आणि पासवर्ड बनवताना मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड असायला पाहिजे आणि एक अप्पर केस, एक लोअर केस, एक स्पेशल नंबर, एक स्पेशल कॅरेक्टर, हे सर्वांचा वापर करून आपल्याला इथे एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवून घ्यायचा आहे. तर आपण इथं आता एक स्ट्रॉंग पासवर्ड बनवून घेऊ. आपण पासवर्ड सेट करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला 2 सिक्युरिटी क्वेश्चन इथे विचारते. तर 2 सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर आपण दिलेला आहे. ते तुम्हाला जे आन्सर दिसेल ते कुठेतरी लिहून ठेवायचं आहे, भविष्यात तुम्हाला कामात येऊ शकते. त्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करू. क्रिएशन सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करू. आपल्याला ऍडिशनल डिटेल्स, कॅन्डिडेट्स, नॅशनॅलिटी, ऍड्रेस, एज्युकेशन डिक्लेरेशन, कॅन्डिडेट डिटेल्स कन्फर्म करायचे आहे. आता इथं आपल्याला आता परत एकदा रजिस्ट्रेशन करून इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे, पासवर्ड आलेला आहे. हे दोन्ही गोष्टी टाकून इथं कॅप्चा टाकून आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जी आपली मेन इन्फॉर्मेशन असते ती आपल्याला इथं भरायची आहे. तर आपण इथं आता लॉग इन करून घेऊ. आपलं सक्सेसफुल लॉग इन इथं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण इथं डिटेल्स भरायचे आहे. इथं सर्वात आधी आपल्याला कॅटेगरी विचारते. कॅटेगरी आपल्याला टाकायची आहे, कन्फर्म करून घ्यायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी टाकायची आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर अदर नॅशनल्स, बाहेरच्या देशातलं कोणी असेल तर त्यांच्यासाठी, आपल्यासाठी नाही आहे. व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, म्हणजे आपल्या शरीरावर काही निशाणी आहे का, व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क टाकणं आवश्यक असते. तुमच्या शरीरावर काही खून असेल तर तुम्ही इथं टाकू शकता. आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तुम्ही दिव्यांग व्यक्ती आहात का. दिव्यांग असाल तर येस करायचं आहे, दिव्यांग नसाल तर इथं नो करायचं आहे. आणि डिसेबल जर असले तर त्याचा आपल्याला इथं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं परमनंट ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिन कोड, इज परमनंट ऍड्रेस सेम ॲज प्रेझेंट ऍड्रेस. आणि परमनंट ऍड्रेस तुमचा जर सेम असेल तर तुम्ही येस करू शकता आणि नसेल तर नो करू शकता. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. तर आपण आता सर्व डिटेल्स भरून घेऊ. सर्व माहिती भरून झालेली आहे. त्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करू. ऍडिशनल डिटेल्स आपली सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला वन टाइम रजिस्ट्रेशन डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर डिक्लेरेशन मध्ये आय हिअर बाय डिक्लेअर दॅट द इन्फॉर्मेशन गिव्हन बाय मी इन धिस फॉर्म इज ट्रू, कम्प्लीट अँड करेक्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड बिलीफ. म्हणजे मी इथं जी माहिती दिलेली आहे ती खरी आणि अचूक आहे, तर त्याच्याबद्दल मी ग्वाही देतो. आय अंडरस्टँड दॅट इन द इव्हेंट ऑफ एनी इन्फॉर्मेशन बिईंग फाउंड फॉल्स और इनकरेक्ट ॲट एनी स्टेज माय कॅन्डिडेचर अपॉइंटमेंट इज लायबल टू बी कॅन्सल टर्मिनेटेड. म्हणजे ही माहिती जर काही खोटी ठरली तर माझ्यावर कारवाई करण्यात येईल याची मला जाणीव आहे. तर इथं आपल्याला आय ॲग्री करायचं आहे आणि डिक्लेअरवर क्लिक करायचं आहे. इथं आपलं डिक्लेरेशन सबमिट सक्सेसफुल झालेलं आहे. ग्रुप ग्रेड सी स्टेनोग्राफरची दिसते, त्यासाठी टायपिंग आवश्यक आहे. दुसरा आहे कॉन्स्टेबल जीडी. आपल्याला कॉन्स्टेबल जीडी साठी अप्लाय करायचं आहे. त्याचं ऍप्लिकेशन डेट 1 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे आणि 1 जानेवारी 2026 याची लास्ट डेट आहे. 8 जानेवारी ते 10 जानेवारी याच्यामध्ये फॉर्म मध्ये करेक्शन आपण करू शकतो. तर आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे, त्यामुळे आपण आता अप्लायवर क्लिक करू. तर सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशन ऑफ एक्झाम हे सर्व वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही सगळी माहिती दिलेली आहे, ही सगळी माहिती वाचून त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फिल फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती इथं सगळी दिसेल, ती माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुमची पर्सनल डिटेल इथं सक्सेसफुल झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथं हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे. इथं आपलं 10th आहे. पर्सेंटेज आपण टाकलेले आहेत. त्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करू. त्यानंतर आपल्याला विचार वेदर यू आर अँड एक सर्व्हिसमॅन, नो करायचं आहे. वेदर सिकिंग एज रिलॅक्सेशन, इथं पण नो करायचं आहे. म्हणजे वयामध्ये काही सूट पाहिजे का, तर आपल्याला नाही पाहिजे. डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ॲक्सेसिंग जॉब ऑपॉर्च्युनिटी इन टर्म ऑफ DOPNT, इथं नो करू आपण. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करू. ॲडिशनल इन्फॉर्मेशन
डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली झालेलं आहे. प्रिफरन्स एक्झामिनेशन सेंटर, तर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर निवडायचं आहे. त्याच्यामध्ये लक्षपूर्वक आपल्याला निवडायचे आहेत. तर 3 प्रिफरन्स आपण इथं देऊ शकतो. 3 परीक्षा सेंटर आपण निवडलेले आहेत. त्याच्यानंतर मीडियम फॉर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, म्हणजे एक तर इंग्लिश येतेच, त्याच्यासोबत आपण दुसरी एक लँग्वेज निवडू शकतो. तर आपण इथं मराठी निवडलेली आहे. कन्फर्म केलं. आर यू अ नॅशनल कॅडेट कॉर्प, म्हणजे तुमच्याकडे जर एनसीसी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आपल्याकडे नाहीये तर आपण इथं नो करतोय. तुमच्याकडे असलं तर तुम्ही येस करा. हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी गेम स्पोर्ट्स, म्हणजे तुमच्याकडे जर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल जिल्हा लेवल किंवा त्याच्या वरती जर असेल तर त्याचे पण फायदा होतात. आपल्याकडे नसल्यामुळे आपण नाही करतोय. त्यानंतर स्टेट युटी ऑफ डोमिसाईल, आपलं राज्य निवडायचं आहे. परत आपल्याला इथं महाराष्ट्र. मायग्रेट, म्हणजे तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर गेले असाल तर ते निवडायचं आहे. तर इथं आपण नाही आहे. कॅन्डिडेट बिलॉंग टू मिलिटन्सी नक्सल, नक्सल प्रभावित आहेत का, तर नाहीच आहे. कॅन्डिडेट बिलॉंग्स टू बॉर्डर डिस्ट्रिक्ट, हे पण नाही आहे. म्हणजे नक्सलाइट एरियातून आले असेल किंवा बॉर्डर डिस्ट्रिक्ट असेल तर त्याच्यामध्ये येस करायचं आहे, पण आपलं नसल्यामुळे आपण नो करतोय. त्यानंतर आहे प्रिफरन्स ऑफ पोस्ट ऑफ CAPF ऑर्गनायझेशन. डिटेल्स इथं बघू शकता. तुमच्या मनात जर काही डाऊट असेल तुम्ही तर चेक करू शकता. पोस्ट डिटेल मध्ये तुम्ही खाली जर क्लिक केलं तर तुम्हाला बॉर्डर BSF साठी ए आहे, सेंट्रल CISF साठी बी आहे. तर हे जे कोड आहेत ते तुम्ही इथं कोड चेक करू शकता आणि त्यानुसार इथं टाकू शकता. तर आपण इथं प्रिफरन्स टाकलेला आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करू. आपलं ऍडिशनल इन्फॉर्मेशन डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली झालेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. इथं एक QR कोड दिलेला आहे. QR कोडला स्कॅन करायचं आहे आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जाऊन. त्यानंतर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड मध्ये जायचं आहे. तिथं माय ऍप्लिकेशन हा ऑप्शन आपल्याला दिसते. त्यानंतर तिथं आधार व्हेरिफिकेशन, म्हणजे आधार ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन आपल्याला करून घ्यायचं आहे. 2 नंबरचा आहे कॅप्चर युअर फोटोग्राफ. तर इथं आपल्याला स्वतःचा लाईव्ह फोटो याच्यामध्ये कॅप्चर करून घ्यायचा आहे. तर फोटो कॅप्चर करताना आपल्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते क्लिअर असलं पाहिजे आणि प्लेन कुठल्याही दिवालच्या समोर तुम्ही उभं राहू शकता. चेहऱ्यावरती चष्मा वगैरे काही असा गॉगल लावलेला नसावा आणि सरळ बघायचं आपल्याला कॅमेरामध्ये आणि डोळे उघडे ठेवायचे आहेत आणि सरळ बघून एक लाईव्ह फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे. एवढी प्रोसेस झाल्यानंतर तुमची एक कोऱ्या पेजवर साईन केलेला एक फोटो आपल्याला इथं अपलोड करायचा आहे. सिग्नेचर अपलोड करताना आपल्याला 10 KB ते 20 KB दरम्यान आणि JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तो फोटो असला पाहिजे आणि त्याचं रिझोल्युशन 300 DPI पर्यंत असलं पाहिजे. तर त्याचं जे डायमेन्शन आहे ते 6.0 सेंटीमीटर, त्याची रुंदी 2.0 सेंटीमीटर हाईट असं असून त्याला आपल्याला इथं सबमिट करायचं. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. तुम्ही जर SSC GDचा फॉर्म भरला असेल तर त्यामध्ये आता फेस ID तुमच्या मोबाईल मधूनच तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पण ते कसं करायची प्रोसेस ते आज आपण बघूया. सर्वात आधी आपल्याला ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. वरती लॉगिनचा ऑप्शन दिसेल, इथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं अप्लायचा ऑप्शन दिसते, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 प्रकारचे इथे ऍड दिसत आहेत. आपण इथं कॉन्स्टेबल GD साठी आहे त्याच्यावर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इथं गेल्यानंतर तुम्हाला माय ऍप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2024, 25, 26 दाखवते. तुम्हाला 2026 क्लिक करा, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची पूर्ण माहिती दिसेल. तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करून पुढे आधार ऑथेंटिकेशनचा असं दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर आधार फेस RD हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं या प्रकारचं एक फेस व्हेरिफिकेशनसाठी ऑप्शन दिसेल. तर इथं तुमचा चेहरा घ्यायचा आहे, फोटो काढायचा आहे आणि इथं ग्रीन झाल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे आणि तुमचं आधार फेस ऑथेंटिकेशन कम्प्लीट.